रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान शिंदेंकडे असलेलं मुंबईचं पालकमंत्रीपद हे भाजपकडे जाणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान रायगडचं पालकमंत्रीपद सोडण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल नाहीये, तर तिकडे नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रायगडच्या पालकमंत्रीपदावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंना मिळणार अशी माहिती सूत्र देत आहेत। एकनाथ शिंदेंकडे असणारं मुंबईचं पालकमंत्रीपद भाजपकडे जाणार अशी ही सूत्रांची माहिती आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे भरत गोगावलेंमध्ये वाद आहे। रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळायला हवं असं सूरज चव्हाणांचं म्हणणं आहे। MMR रिजनमध्ये एकतरी पालकमंत्री असावा अशी राष्ट्रवादीनं मागणी केली आहे। सुरुवातीला रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना देण्यात आलं होतं, मात्र भरत गोगावलेंच्या नाराजीनंतर रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती। तर नाशिकच्या पालकमंत्रीपदावरही तोडगा निघण्याची शक्यता आहे। नाशिकचं पालकमंत्रीपद पुन्हा गिरीश महाजन यांना देण्यात येणार अशी सूत्रांची माहिती आहे। नाही, खात्रीलायक असं काही नाही। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दोन ठिकाणी रायगड आणि नाशिक ठिकाणी आमच्या तिन्ही पक्षांमध्ये थोडं सगळ्यांची मागणी पालकमंत्री करा आम्हाला त्या ठिकाणी म्हणून आहे। माझी आधी घोषणा झालेली होती, पण पुन्हा मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक आणि रायगडला स्टे दिलेला आहे। तिन्ही नेते आमच्या त्या ठिकाणी चर्चा करतायत, बोलतायत। मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल।